नमस्कार, मी वृषाली अँड वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. आज पुन्हा एकदा आम्ही बाहेर भटकंतीसाठी पडलेलो आहोत. आज आहे सॅटर्डे आणि मस्त असं छान सनी डे आहे. तर आम्ही आज जात आहोत ॲनिसीला. ॲनिसी हे फ्रान्समध्ये येतं. तर तुम्हाला माहिती आहे जिनिव्हाहून फ्रान्स बॉर्डर खूप जवळ आहे. त्याच्यामुळे आम्हाला इथून साधारण 1.5 तास दाखवतोय बाय रोड. तर आम्ही बाय रोडच जाणार आहोत. पण जर तिथे तुम्हाला ट्रेनने वगैरे पोचायचं असेल तर जिनिव्हाहून तुम्ही तिथे कसं ट्रॅव्हल करू शकता ही सगळी इन्फॉर्मेशन मी आज तुमच्यावर शेअर करणार आहे. आणि तिथे काय काय गोष्टी बघण्यासारख्या आहेत. फ्रान्समध्ये गेल्यावरती थोडं शॉपिंग पण होतंच, कारण ॲज कम्पेअर टू स्वित्झर्लंड तिकडे थोडं स्वस्त मिळतं. मस्त असा छान आमचा दिवस आम्ही तिथे स्पेंड करणार आहोत. आम्ही दोघंही तिथे गेलेले नाही आहोत आत्तापर्यंत. आम्ही फक्त यूट्यूबवरती व्हिडिओज बघितलेले आहेत आणि ते बघूनच खूप सुंदर वाटतंय. तर लेट्स सी तिकडे जाऊन किती छान दिसतंय आणि किती छान छान तिकडचं निसर्ग सौंदर्य आहे हे सगळं आम्ही आज तुमच्यावर शेअर करणार आहोत. तर ब्लॉग पूर्ण बघा. भेटूया थोड्याच वेळात. आणि आत्ता आम्ही जस्ट ऑलमोस्ट फ्रान्समध्ये शिरलेलो आहोत. आणि आत्ता एक जस्ट छोटा क्विक ब्रेक घेतलेला वॉशरूमसाठी. मला वाटतं इथून एक 15-20 मिनटावरतीच आहे ॲनिसी. आणि तुम्ही मध्ये ऑन द वे बघितलं असेल की आम्हाला चेकपोस्ट लागला. तर जर तुम्ही बाय रोड वगैरे येणार असाल तर आणि स्वित्झर्लंडमध्ये लोकल म्हणून राहत असाल तर मेक शुअर करा की तुम्ही परमिट आणि ड्रायव्हिंग लायसन्स दोन्ही कॅरी कराल, कारण चेकपोस्टवरती पोलीस उभे होते. आणि लकीली काही गाड्यांचे ते चेक करत होते, काही गाड्यांचे नाही. तर आमचं चेक केलं नाही. बट ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर स्वित्झर्लंडमध्ये टोल सिस्टीम नाही आहे. तुम्हाला तुमच्या गाडीवरती विनियट लावावं लागतं जर तुम्ही नवीन गाडी घेतली तर, किंवा रेंटवाली कार असेल तर त्यांनी ऑलरेडी ते लावलेलं असेल. बेसिकली हे म्हणजे टोल नसल्यामुळे इट्स काइंड ऑफ अ रोड टॅक्स. तर तुम्हाला ते सगळं स्वित्झर्लंडमधलं ते कव्हर करतं. पण आता आम्ही जेव्हा फ्रान्समध्ये एंटर केलेलं त्याच्यानंतर आता आम्ही टुवर्ड्स ॲनिसीला जेव्हा जातोय तर तिकडे आम्हाला एक टोल लागला. तर आम्ही टोल नाक्यावरनं हे तिकीट किंवा रिसिट तुम्ही म्हणू शकता ती घ्यावी लागते. आणि मग त्यानंतरचा पुढचा जो इमिजिएट टोल येईल तिकडे तुम्हाला पे करावे लागतात. आता किती चार्ज लागतोय ते आता आपल्याला बघावं लागेल. तर आपण जिथून पहिल्या टोल नाक्यावरनं जे तिकीट घेतलेलं तर हा दुसरा त्याचा इमिजिएट टोल नाका आलेला आहे. तर आता तिथे आपल्याला ते तिकीट टाकायचं आहे आणि मग पुष्कळ आपल्याला सांगेल किती आपल्याला चार्ज लागतोय. 8 युरोज झाले. 8 युरोज लागले पुष्कर. येस, 8.9. A few moments later. तर आता आपण आलो ॲनिसीच्या कॅसलमध्ये. आणि हा कॅसल 1200 ते 1600 शतकात ॲक्टिव्ह होता. आणि आता सध्या हा म्युझियम म्हणून इथे ऑपरेट होतो. तर इकडे तुम्हाला अल्पाईन आर्ट हे दिसून येतं आतमध्ये. आत्ता मला कॅसलमध्ये जाणं शक्य नाही, कारण आम्ही थोडे उशिरा आलो आहोत. तर त्यामुळे नेक्स्ट टाइम जेव्हा येऊ तेव्हा आम्ही कॅसलमध्ये जाऊ. बट तुमच्यासाठी सांगतो की कॅसलच्या जवळच पार्किंग आहे. तर कोवर्ड शातो म्हणजे कवर्ड पार्किंग नियर कॅसल असं जर तुम्ही टाकलं गुगल मॅपवर तर तुम्हाला इकडेच पार्किंग मिळेल. आणि अगदीच 5 पावलांवर कॅसल आहे. आणि इकडून पुढे आपण आपली ॲनिसीची जर्नी चालू करूया. तर आमचा लास्ट मिनिट प्लॅन होता, असं काही ठरलं नव्हतं
की आज NSCला जायचं, त्यामुळे आम्ही काही सकाळपासून निघालो नाहीत आणि आता पोचेपर्यंत 4 वाजले. तर त्यामुळे आम्ही जितकं चालून जे काही कव्हर करता येतंय ते कव्हर करू. आणि बऱ्याच गोष्टी असतात की हे कव्हर करूया ते कव्हर करूया आणि त्याच्यामध्ये खूप वेळ जातो डिसाईड करण्यामध्ये. अजून थोडा उशीर आम्हाला ह्याच करण्यासाठी झाला की पुष्कर त्याचं नेमकं वॉलेट विसरला घरी, ज्याचं त्याचे सगळे मेन कार्ड्स होते, ID कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे. त्यामुळे आम्ही ऑन द वे रस्त्यात असताना अर्धा तास ऑलरेडी निघालेलो, परत पुन्हा घरी जावं लागलं आणि ते घ्यावं लागलंय. लेट झालाय, पण ह्या 1-1.5 तासात जेवढा लाईट आहे तेवढा आम्ही मॅक्झिमम कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसं तर हे छोटंसं टाऊन आहे, इथे ओल्ड टाऊनसाठी हे बेसिकली फेमस आहे. त्याच्यानंतर प्रॉमिनाड आहे, इथे लेक आहे, म्हणजे त्याच्यानंतर हे केक कॅसल आहे आणि मला वाटतं अजून एक ब्रिज आहे फेमस. तर ह्या सगळ्या मेन गोष्टी कव्हर करणार आहोत. तुम्ही कॅसलवरनं परत खाली सरळ चालत आलात की तुम्हाला हे मध्येच असं छान ओल्ड टाऊन लागतं, जिथे एकदम गर्दी आहे. आज वीकेंड आहे म्हणून जास्त गर्दी असेल, आय एम शुअर. तर इथे छोटी छोटी दुकानं आहेत शॉपिंग करण्यासाठी आणि बरेच सारे कॅफेज आणि रेस्टॉरंट्स आहेत. तर सगळेजण मस्त चिल करतायत, खातायत, पितायत आणि एकंदरीत मजा घेत आहेत. तर आम्ही तरी आता अजून बऱ्याच गोष्टी बघायच्या म्हणून आम्ही इथे नाही थांबणार आहोत. आम्ही जसे चालतोय इतकं सुंदर आहे, खूपच सुंदर आहे NEC. आणि गंमत अशी की NECला वेनिस ऑफ द आल्प्स पण म्हणतात. तर मला वाटतं ती एक जी इथे कनाल पण आहे, तर त्या कनालमधनं मे बी बोट वगैरे पास होत असतील. थोडंसं वेनिससारखं त्याचं स्ट्रक्चर आहे, त्याच्यामुळे त्याला ते म्हणत असतील. पण आत्ता तरी आम्ही सध्या या पूर्ण, मला वाटतं हे सगळं ओल्ड टाऊनच आहेत. आम्ही पोहोचलेलो आहोत कनालजवळ. तर इथे कनाल बघितलं आणि आम्ही जस्ट पुढे चालत आम्हाला ही छोटीशी गल्ली दिसते जिथे सुंदर असे फॉल कलर्स आले आहेत. आणि अगेन हे पण एक कनालच आहे. तर बघूया वरती काय आहे, सगळीजण जात आहेत, आपण पण बघूया. ओके, अच्छा, इथूनही एक रस्ता जातो जो मला वाटतं ओल्ड टाऊनलाच कनेक्ट होतो पुढे. इतकी लाईव्हली सिटी आहे आणि इतकं छान वाटतंय. आय थिंक ऑटममध्ये येणं एक खूप वेगळी मजा आहे इकडची, कारण एक तर खूप हार्श सनलाईट नसतो आणि हे नसतं, आणि तुम्हाला एक जे हे कलर्स दिसतात ना, ऑटम कलर्स, ते पानांचे, ते बघायला वेगळीच मजा येते. आणि रेस्टॉरंट आहेत खूप, ज्यांना जे सगळे खवय्ये आहेत त्यांच्यासाठी तर ही जागा म्हणजे द पॅराडाईस आहे. त्यामुळे बघू काहीतरी खाऊयात लवकरच. तर आत्ता आपण आलेलो आहोत, ॲक्च्युली तो जो एक ब्रिज आहे पॉन्ट दे अमोर नावाचा, ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये ब्रिज ऑफ लव्ह. तर तो खूप फेमस आहे, तर तिकडे आम्ही चाललो आहे. पण मला वाटतं हे मध्ये खूप मोठं पार्क आहे आणि थोडंसं पुढे गेल्यावरती लेक आहे. तर हे बऱ्यापैकी मोठं पार्क आहे. तर इथे जर तुम्हाला फिरायचं असेल तर ह्या अशा सायकल्स तुम्हाला, मला वाटतं, रेंटवर मिळतात. सायकल्स पण आहेत. त्यामुळे आता बऱ्यापैकी चालायचं आहे. त्यामुळे तुम्ही इथे जेव्हा याल तर मेन सिटीमध्ये पार्किंग मिळेल. ओल्ड टाऊनमध्ये तुम्हाला पार्किंग नाही आहे, त्यामुळे तुम्हाला तिथे चालावंच लागेल. आणि आम्हाला जातानाही ऑल द वे बरंच चालायचं आहे. बट ठीक आहे, आता मजा आहे. थोडं इंटरलाकेनसारखं पार्क वाटतंय मला, ते जो स्क्वेअर आहे तो इंटरलाकेनचा. पण इतकं मस्त वाटतंय, म्हणजे मला असं वाटतं की मी असं एकदम इंडियात जेवढी लोक असतात तेवढी इथे खूप दिवसांनी एकत्र एवढी लोक बघते आणि सगळे मजा करतात. तर आपण आता पटकन लेककडे जाऊया, ज्याला म्हणतात NEC लेक.
आणि तिथे तो जो ब्रिज आहे त्या ब्रिजवरती आपण मस्त फोटो काढूया. तर आपण फायनली ब्रिजवरती आलेलो आहोत, जो आहे पॉन्ड डे अमोर. आणि माझ्या पाठी जो आहे तो आहे पूर्ण ॲनिसी लेक. खूप सुंदर आहे आणि माउंटेन कवर्ड आहे हा व्ह्यू. खूप खूप मस्त आहे ॲनिसी, मला भयंकर आवडलेला आहे. Meanwhile, मला अजिबात वाटत नाही की आपल्याला आत्ताचा पॉइंट शूट करता येईल, एवढी गर्दी आहे, सगळी लोक येत आहेत मध्ये मध्ये आणि त्यात मोमूला भेटायचं आहे. एनिवेज, तर आपण भयंकर डॉग्स आहेत आणि इकडे. तर मी सांगत होते की आपण फायनली त्या ब्रिजवर आलेलो आहोत, जो आहे पॉन्ड डे अमोर, ज्याला म्हणतात ब्रिज ऑफ लव्ह. तर खूप सुंदर ब्रिज आहे आणि एक साईडला असा पूर्ण, मला वाटतं ही रिव्हर आहे का काय माहित नाही, खूप सुंदर व्ह्यू आहे ह्या साईडला, त्या लेफ्ट साईडला. आणि तुम्ही राईट साईडला बघाल तर पूर्ण ॲनिसी लेक आहे आणि मस्त असे माउंटेन्स आहेत. खूपच सुंदर वाटतंय आणि छान भलं मोठं पार्क आहे. लोक मजा करतायत आणि आम्हालाही तेच करायचंय आता. आणि भयंकर पेट फ्रेंडली आहे, म्हणजे एवढे डॉग्स मी एका दिवसात पहिल्यांदा बघितले असतील. 100-1 डॉग्स तरी सगळं मगाशी 2 तासात मी बघितलेले आहेत. आणि सगळे लोक पण एकदम पेट फ्रेंडली आहेत आणि मस्त मजा येते. मोमोचा फॅन क्लब झालाय. पटकन आम्ही इकडचं शूट करतो लाईट जाण्याच्या आधी आणि मग थोड्याच वेळात भेटू. लोक ब्रिज बघायला आली आहेत आणि आम्ही इथे केळं खातोय. हा मोमो, हा लेक साइड केळं खातीये मोमो. मोमोची वेळ चुकत नाही ना. चुकली आहे. भूक लागली. मोमो, भूक लागली. तिथे लोक गर्दी करू नये आणि इथेही आमची केळं खाती. आणि हे इकडचं हार्बर आहे, इतकं सुंदर आहे. मला वाटतं ही डिनर क्रूज आहे समोर जी आहे ती. येस, इट्स अ डिनर क्रूज. आणि काय सुंदर दिसतंय. आणि तिथे आकाशाचा कलर एकदम सुंदर झालाय. आय थिंक इट्स वंडरफुल, एकदम छान आहे. जर तुम्ही स्वित्झर्लंडला येत असाल तर नक्कीच थोडा वेळ काढून ॲनेसीला या. आणि स्पेशली जर तुम्ही वेस्टर्न पार्ट ऑफ स्वित्झर्लंडला असाल, जिनिवाला आला असाल तर नक्की ॲनेसी. आणि त्यानंतर आम्ही दुसरं एक डेस्टिनेशन अजून कव्हर करू कधीतरी, शार्मोने, मॉब्लॉ. हे डेस्टिनेशन्स नक्की कव्हर करा.
दोघांसाठी मला वाटतं NSC साठी 1 दिवस पुरे. आणि मोबला आणि शार्मनी आम्ही गेलो नाही आहोत, पण गेल्यानंतर आम्ही नक्कीच कॅप्चर करू. पण हे 2 डेस्टिनेशन्स जिनिव्हाहून खूप जवळ आहेत. तर NSCला यायला फ्लिक्स बस निघते जिनिव्हाहून. हम्म. त्याचे चार्जेस वगैरे मी एकदा चेक करेन आणि ह्या व्हिडिओमध्ये टाकेनच. आणि त्याशिवाय मला वाटतं शामोने किंवा मॉबला जी ठिकाणं आहेत तिथे पण आय एम शुअर तिकडे पण जात असतील. पण जिथे तेव्हा आम्ही जाऊ त्या तुम्हाला जास्त चांगली आयडिया किंवा माहिती देऊ शकू. राईट. तर तिथेही आम्हाला जायचं आहे. मे बी नेक्स्ट टाइम कधीतरी नक्कीच जाऊ. तर NSCला तरी एक पूर्ण दिवस आता आम्ही एकदम कट शॉर्ट करून तुम्हाला सगळं दाखवायचं होतं म्हणून आम्ही पटापट कव्हर केलेलं आहे. पण तुम्हाला छान असा पूर्ण दिवस इथे स्पेंड करता येईल. तर आता आमचं ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे. एकदा पुन्हा आम्ही ज्या रस्त्याने आलेलो पुन्हा त्याच रस्त्याने आम्हाला परत वर जायचं आहे. तर आता आम्ही एक छोटासा पटकन लेकचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो आणि मग डायरेक्ट आपण वरती जाता जाता काही खायचं असेल ऑन द वे तर आपण दाखवू किंवा शॉपिंग केली तर ती पण दाखवू. Momo ice cream. मोमो आईस्क्रीम. You want ice cream? छान आहे आईस्क्रीम. तर आमचा NSCचा हा दिवस जो आहे तो आम्ही इथेच संपवतोय आणि हा व्लॉग पण आम्ही इथेच थांबवतोय. खूपच सुंदर दिवस गेला आमचा. थोडा लेट झाला आम्हाला इथे यायला, बट आय एम शुअर आम्ही काही मिस आउट नाही केलेलं आहे. आणि इनफॅक्ट इतकं छान वाटतंय कारण इकडची नाईट लाईफ आय एम शुअर ह्याच्याहून जास्त छान असेल. तर संध्याकाळी इथे बघण्यासारखं खूप आहे. म्हणजे संध्याकाळचे रेस्टॉरंट्स कॅफेज यांना लाईट लागले आणि आता क्रिसमस जवळ येतं त्याच्यामध्ये त्यांनी असं छान छान डेकोरेट करायला सुरुवात केली आहे. आम्ही जस्ट विचार करतोय क्रिसमसला पुन्हा एकदा इथे यावं कारण खूप सुंदर असेल. तर हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.